एवढे कवट आणि बोर मोड चालती. तर मित्रांनो, आता आपल्या घराचे कार्यक्रम आहे त्यामुळं घरचे सगळे यायला लागलेत. तर स्वरा ही सगळी यायला लागले, दीदी, आबी, छकुली. तर त्यांना घ्यायला मी चाललो आता. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग मी जातो. आले ते आता जवळजवळ, त्यामुळंच. गाडी कुठे आहे? गाडी पण लक्षात राहील. आता आलो जस्ट मेट्रो स्टेशनला. आता इथं किती वाजता मेट्रो आता काय माहीत, बघतो आता. कारण की 5-5 मिनिटाला असते तशी मेट्रो. पण तिकीट काढतो, मग जातो डायरेक्ट स्वारगेटला. ते आलेत आता स्वारगेटला, बघू काय होतं आता. तिकीट मस्त आपल्याला एंट्री भेटलेली आहे मेट्रो स्टेशनमध्ये. स्वारगेट लक्ष द्यावं लागतं रे पापा, नाहीतर काय होतंय कपडा होऊन जाते. मेट्रो स्टेशन म्हणजे लय अवघड आहे. आलोय मी मेट्रो स्टेशनला. कसं आहे, आली गँग आपली. ऐ सरा, मेट्रो बघायची आहे. आम्ही स्वराला मेट्रो बघायची म्हणून डायरेक्ट मेट्रोने आलोय. होय अभि, दाजी पण आहे सोबत, छकुली आणि इकडे स्वरा. बघा आता मस्त पाहिजे मेट्रो. पहिल्यांदाच बसले ना स्वरा तू? चल घाल गॉगल. कसं आहे, बरं दिसायला लागले ह्याच्यावर. आता बघू का झाला. आता कसा झाला तुमचा प्रवास? डायरेक्ट आगमन मेट्रो मध्ये. हा बघायची हा. आई आणि माऊ दाखवा. आम्ही पहिल्यापासून मिनी ब्लॉग चालू केलाय. मिनी ब्लॉग बघते का आमचं तू? लाईक बी करते का नाही? मेट्रो मधनं उतरलोय. स्वराला दाखवली जरा मेट्रो. होय स्वरा, सगळ्यांपाशी मोठ्या मोठ्या बॅग आहेत आणि पायऱ्या उतरायचं म्हणलं उतरू वाटत नाही. होय स्वरा, स्वराच्या सुद्धा पाठीवर एवढी मोठी बॅग दिली. स्वराचा एवढ्यातच पाय दुखायला लागलाय. स्वरा दमून चालत नाही. बरं एकदम. तर स्वराला आणि छकुलीला घेऊन मी पुढे आलतो गाडीवर. आणि हवा येत आहे हे मॅडम. आईला माऊला आणि काकाला कुठं सोडलं? छकीला. छकीचं काका आणि माऊ आणि हिची आई, पप्पा आणि माऊ आणि माझी दाजी आणि बहिणी ही गटकोळ्या. यांना आपला फ्लॅट दाखवून ही सगळी पहिल्यांदा चालते आपल्या घरी. आले ती अजून हिची आई आली नाही आणि माऊ आली नाही. येस तर आम्ही आता बाहेरच थांबतो. बघा लई लाडात आली. आबीनं म्हणजे पूजेसाठी ऊद आणले. बारकाच पोड आणलाय पण किमतीचा ह्याचा काही विषय नसतो, आणलेला महत्व असते. मंगळवार शुक्रवारी. तर सांगतो थांबा 5 मिनिटं. ऐकत नाही ती. हिला तर तुम्ही ओळखताच आणि हिला पण तुम्ही ओळखताच. सोनाली, निकिता, दीदी आणि आबी. ही 1 नंबरचं बाळ, हे 2 नंबरचं डोंडुलं वाटत नाही पण असू द्या. ही 3 नंबरची जाऊ दे आणि 4 नंबरच्या ऑफिसला गेले. हे 5 नंबरचं ठोकाळा. ही आहे ती आपल्या आबीची मुलगी छकुली. हे मोठ्या डोंडुल्याचं बाळ आहे आणि ती स्वरा ह्या दीदीची मुलगी. मी ह्या सगळ्यांचा भाऊ. दाजी पलीकडे बसले 2 नंबरचा दाजी ती. आणि सगळ्यांचा मी छोटा भाऊ आहे. असू द्या, छोटा आहे पण दिसायला फार मोठा आहे. हा हे मात्र फारच मोठा झाला. काय म्हणते, एवढ्या महिने येते म्हणलं संरक्षणाला मोठं राहावं लागतं, बॉडी बनावंच लागते. दिसायची ना तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसतच नाही त्यामुळे मी आता पैशात दाखवत नाही.
तर ह्याला शरीराला आम्ही जपतो जरा जास्त त्यामुळे ते असं आहे असं आहे. म्हणजे तुझं म्हणण्याचं तात्पर्य रोस्टिंग नवीन हिचं पण चॅनल आहे रोस्टिंग हा, मी चॅनल. काढणारच आहे छानच आहे काढणारच आहे मी. मला तर वाटतं सगळ्यात जास्त रोज काय झालं? आधीच्या चॅनलवर रोस्ट म्हटलं दाजीच वाटलं हो हा मग लय दिवसानंतर माहोल असा जमलेला आहे आमचा. आणि तिकडे पलीकडे स्वरा काढली काढली हिनं सांगितलं काय 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 झालं? जाऊन आलं काढली काढली थोडं लोक गोड करते मी कडू आम्ही गोड गोड आणले कडू छान लागतं. आणि गावाकडनं थांब थांब दाखवतो. गावाकडून येताना बघा ह्याने कवट आहे भरपूर आणले ते आणि बोर पण आणले ते. हा एवढे कवट आणि सफरचंद पण आणले. बोर सगळं. कवट आणली ती आपल्या शेतातला आहे. आणि तिकडं सफरचंद ऍपल आणि पेरू दोन्ही पण आणले असा विषय. मराठी थोडं होतं गवा गवा काय तर बघते ना आमचे मराठी हिंदी इंग्लिश सगळे मिक्स असतील. माझं फॅन पण तसं आहे तर माहिती ते सरपले काहीतरी छे की तू आलेली तर करपावं लागली गेली भाकरी भाजायला लागली. छपली आली. आणि की स्वयंपाक करायली. ती म्हणली सुन मौजत मी आराम करणार आहे दूध मौजत पण लय काम केलंय म्हणजे मी काहीच केलं नाही लय काम मी लेकरं माझ्या दीदी तू काय बोल ना काय विषय दीदीला असते थोडे आपल्या ब्लॉग मध्ये याला प्रवास पण लय झाला. काय झालं आबी काय म्हणली सांगे सरस पप्पा तिथं नव्हतं. हा मी तोंड ती फ्रेश होऊन आली पण तिथं दिसलं नाही तर मला ह्यांना दिसलं. वन्नी ऍक्शन तू ऍक्शन करून दाखव निघे कॉन्फिडन्स सांगे सरांचे पप्पा. दाखव तू ऍक्शन करून दाखव. हा कसं कसं नाही तर तिथं दाजी तिथे बसलेला आम्हाला दिसत तर आम्ही 8 वाजला बसले तर म्हणजे अजिबात नाही नव्हतंच. स्वराची की होती का? नाही तिथं होतं मागापासून टीव्ही बघते नाही तर पण हिचा बाबा. एवढा कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स नाहीच असते. आता असलेलं मग नव्हतं. होतं होतं पण आमचं आताच चालू करा करा कारली करा मला सरस पप्पा दिसले नाहीत अजून. स्वराजचे पप्पा. तर आम्ही चाललोय जरा बाहेर चक्कर मारायला ह्यांना जरा दाखवून आणतो एरिया एकच येते सारखं ब्लॉग स्वरा नाही टॉप पण मग काय पण तीच येते. ए स्वरा उरकला तुझं हा चला तुमचं पण उरका लवकर. इकडं दीदी तयार होऊन बसले काय विलास सरक रे जरा. हा अरे विलास सरक. डब्या माझी मज्जा ओढ सगळेजण म्हणून माझी मज्जा ओढवा लागली घरी आहे होय कमी आणायला पैसे. चला तिकडे स्वरा आधीच जाऊन बसले. तू जा पहिला घराच्या बाहेर जा लवकर जा लवकर जा. हा गेला ना आम्ही गॅलरी मध्ये येतो. ओ निके उरक तू इकडे सगळ्यांच्या आत येऊन बसले. सगळ्यांना एक म्हणलं आता चक्कर मारून येऊ वातावरण पण झालंय. खालचं दाब खालचं तू पण निके मावसार कर नको आलं तर जाऊ आपण खाली. ते मुलगा होता ना त्याला वरती जायचं होतं मग ती वरती 11 फ्लोअर झालं तर आमच्या सोबत पण असं होय का बे असं काय एक वेळेस ना लय वेळ झाले आमच्या सोबत. आम्हाला यायचं असतंय खाली पार्किंगला आणि आम्ही जातो 10व्या मजल्यावर. करायला जायचं होतं म्हणून आम्ही म्हणलं चला काय आम्ही काय? सांगितलं होतं काय त्यांना काय? वर चालली लिफ्ट म्हणून मग तरी वर पण जा- आम्ही बसलो हा नुसतं फिरायचं नुसतं. नाही असू दे काय की इकडे लवकर झालं का खेळून. तर तिकडं लेकरं म्हणजे छोटे मोठे लेकरं जसं की निकी छकुल्या आणि स्वरा ती छोटे मोठे लेकरं तिकडे खेळायला लागली ती आणि आम्ही मोठी माणसं इकडे बसलो. होय सोनाली हो ना हा ना ओके टॉप मट डन.
हे काय इकडे स्वरा निकी आणि छकुली. आम्ही पण तिकडे गेलो असतो होय अबे. हा गेलो असतो पण कसं आहे आम्हाला त्यामुळं नाही वजन एवढं नाही, मी आता स्लिम झालोय त्यामुळं बसलं तर चाललं असतं पण नको कशाला छोट्या मोठ्या काय तशी रिस्क घ्यायचीच नाही आपण. छोट्या लेकरांसाठी छान आहे जसं की निकी स्वरा आणि इकडे छकुली. आज काय ढिला येत नाही बाबा. इकडे बघा चौघे जण बसले त्या. दिदे तू पण बस. आबे तू पण बस. सगळेजण बसू आपण मस्त पैकी. ए मोड चालती. काय झालं बघा इथं लहान मुलं राहिले वेगळीकडं, मोठी मस्त पैकी झोक्यावर लागायला. आबे पण आता सिसॉ खेळून आले. मी झोका खेळणार आहे. झोका खेळणार आहे बघा. झोका खेळणार. स्वरानं काय डाऊन करते तिकडे अजून दोघे जण आहेत. चला घरी जाऊ. चला घरी जाऊ. आता इकडे बघा आबीचा काय आबे काय तरण्याचं झालं कोळसन काय म्हातारायला आलं बाळसन. ही अशी गोष्ट झाली होय. तरण्याचं झालं कोळसा आणि म्हाताराला आलं बाळसं असं काम झालंय. ह्या वयात आता झोका खेळायचं वय वय. दिदीचं पण झालाय झोका खेळून. ह्या पण खेळल्या त्या आमच्यासारख्या लहान माणसाने तुम्हाला क्यूट बेबी दाखवता. हाय हाय खाली हाय आयो. खाली खाली